अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. नमस्कार, मी राधिका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते. आपण आज वसंत पंचमी बद्दल जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर सुरू करूयात. वसंत पंचमी म्हणजे वसंत ऋतू शिशिर ऋतूमधील येणाऱ्या पंचमी तिथीला वसंत पंचमी म्हणतात. ही पंचमी तिथी सरस्वती मातेला समर्पित आहे. या दिवशी केल्या जाणाऱ्या पूजाविधी आराधनेमुळे सरस्वती माता प्रसन्न होऊन आपल्याला ज्ञान बुद्धी प्रदान करते. घरातील मुले शाळेत अभ्यासात लक्ष देत नसतील, वाचलेले त्यांच्या लक्षात राहत नसेल, अभ्यासात मन लागत नसेल, तेव्हा आई वडिलांना आपल्या मुलांच्या भविष्याची जास्त काळजी वाटायला लागते. त्यांचे लक्ष अभ्यासात लागण्यासाठी प्रत्येक आईवडील वेगवेगळ्या मार्गाने उपाय करतात. कोणी जास्त ओरडते, कोणी अभ्यास जास्त करायला लावते, क्लास लावतात, ओरडतात, गोड बोलतात. कोणत्या ना कोणत्या मार्गाने यश येईल आणि आपली मुले अभ्यास करायला लागतील आणि अभ्यासात हुशार बनतील, हाच उद्देश असतो. प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीला प्रसन्न करून ज्ञानबुद्धी वाढवण्यासाठी पूजा आराधना जरूर करावी. आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपण त्या दिवशी उपाय करू शकतो. वसंत पंचमी ही 23 जानेवारीला शुक्रवारी असणार आहे. या दिवशी माता सरस्वतीचे पूजन करून पिवळे कपडे घालून पूजा करावी. पिवळ्या वस्त्रावर सरस्वतीचे पूजन करावे. नंतर पिवळे कापड अंथरून त्यावर मुलांची सर्व पुस्तके ठेवून मुलांना त्यांना हळदीचे तिलक करण्यासाठी सांगावे. त्या पुस्तकांना सरस्वती मातेला पिवळी फुले अर्पण करावीत. पिवळी मिठाई जसं बेसनचे लाडू वगैरे देवीला नैवेद्य म्हणून दाखवावा. त्या दिवशी ओम ऐं सरस्वते नमः या मंत्राचा जप करावा. मुलांनाही करायला सांगावा. जास्तीत जास्त तुम्ही कितीही करू शकता, पण कमीत कमी 11 वेळेस तरी करावा. आणि त्या दिवशी आईने मुलांसाठी करायला सोपा आणि खूप अतिशय प्रभावी असा उपाय म्हणजे वसंत पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या जिभेवरती पूजा जप झाल्यानंतर डाळिंबाच्या काडीने मधामध्ये बुडवून मुलांच्या जिभेवर ऐं हा सरस्वती मातेचा मंत्र लिहावा. डाळिंबाची काडी भेटली नाही तर सोने जे आपल्या प्रत्येकाकडे उपलब्ध असते त्याच्या काडीने किंवा त्या अंगठी असते सोन्याची, त्यांनी प्रत्येक मुलांच्या जिभेवर आईने लिहायचा आहे सरस्वतीचा मंत्र ऐं. या उपायामुळे मुलांच्या मुखात सरस्वती माता वास करेल. त्यांना अभ्यासात रस वाटायला लागेल, अभ्यासाची गोडी वाटायला लागेल. वसंत पंचमीच्या दिवशी पिवळ्या कागदावर पेनाने ओम ऐं सरस्वते नमः हा मंत्र लिहून ते जे पिवळ्या कलरचे कागद आहे किंवा एक चिठ्ठीसारखं आहे ते पूजेत ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी पूजा झाल्यानंतर मुलांच्या पुस्तकात ठेवून द्यावे. त्यामुळे सरस्वती मातेचा आशीर्वाद त्यांना भेटेल. आई वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट प्रयत्न केलेले असतात आणि मुलांच्याही अभ्यासात एकनिष्ठता सातत्य असल्याशिवाय यश भेटत नाही. पण त्यांचे कष्ट प्रामाणिक प्रयत्न जर असतील आणि माता सरस्वतीचा आशीर्वाद त्यांना जर भेटला तर यश लवकर भेटते. असे छोटे छोटे उपाय जर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी केले तर मुलांच्या शिक्षणात प्रगती नक्कीच होईल. त्यामुळे हा उपाय करून बघावा. माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडली माहिती तर लाईक करा, शेअर करा. भेटूयात अशाच पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओम साईराम.